नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? चला, आज मी बनवलं आहे दाल पालक आणि कडले मनोली म्हणजे तेंडली आणि चण्याची भाजी. कडले मनोली सुक्का म्हणतात त्याला, कारण ती ड्राय भाजी म्हणून त्याला सुक्का. ओके, मी दाल पालक बनवण्यासाठी घेतली आहे मुगाची डाळ, तुरीची डाळ, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, मीठ आणि हळद हे टाकून आणि 2 ग्लास पाणी टाकून मी कुकरला लावले. ती चांगली शिजल्याच्या नंतर मी पालक स्वच्छ 2-3 पाण्यामध्ये धुवून घेतली आहे आणि ती कापून घेतली बारीक बारीक. आणि डाळ शिजल्याच्या नंतर ती पालक मी टाकणार आहे. डाळ चांगली गरगरी शिजवून घ्या. पालक टाकून 10 मिनटं त्याच्यात आतमध्ये टाईम असेल तरी कमी चालेल, तसं 7-8 मिनटं बस आहे. कारण कुकरमध्ये टाकल्यावरती पालक आहे ना थोडीशी जास्त शिजते, म्हणून मी डाळ शिजल्याच्या नंतर पालक टाकते, कारण थोडीशी तोंडाला खाताना लागते ना म्हणून. मग फोडणीला राई, जिरा, लसूण, हिंग टाकून घ्या. मस्तपैकी हळद टाकून घ्या पाहिजे असेल तर, आणि मग पालक फोडणीला टाका. ती उकळून झाली की मस्तपैकी मीठ टाकून घ्या. त्याच्यानंतर मी एका साईडला ठेवलं आहे ब्राऊन चणे. 1 ग्लास पाणी, हळद आणि मीठ टाकून ह्याला 4-5 शिट्ट्या काढल्यात आणि शिजवून घेतले. आणि एका साईडला ठेवलेलं होतं तेंडली मी बारीक कापून घेतली, जेणेकरून चण्यामध्ये व्यवस्थित अशी दिसली पाहिजे. नाहीतर हे अशी पण नॉर्मली लांबच कापतात पण मी तशी बारीक कापून घेतली. मग फोडणीला मी टाकलं आहे कांदा, कढीपत्ता, टोमॅटो. मस्तपैकी एकत्र करून घ्या. त्याच्यानंतर शिजलेले चणे टाका. त्यासाठी 2-3 मिनटासाठी झाकण मारून ठेवा. आणि मग तेंडली टाका. तेंडली चांगली मिक्स करून घ्या आणि 5-6 मिनटासाठी झाकण मारा. जोपर्यंत तेंडली शिजत नाही, ऑलरेडी शिजलेली आहे पण तरीसुद्धा थोडंसं मीठ वगैरे लागलं पाहिजे, त्यासाठी परत मी थोडीशी कच्ची राहिली होती माझी, म्हणून मी 5-6 मिनटासाठी परत झाकण मारून त्याला शिजवून घेतली आहे. आणि मग परत 2 मिनटासाठी झाकण मारले. त्याच्यानंतर मी चिकन सुक्याचा मसाला बनवला होता, तोच मी हा मसाला ह्याच्यामध्ये ॲड केला आहे. 3-3.5 स्पून टाकलेला आहे, पण त्याच्यानंतर मी परत 2 स्पून टाकलेला, कारण ते कमी वाटत होतं म्हणून. आणि चण्याचा जो पाणी उरला होता तो मी थोडासा टाकलेला आहे. चणे जे बॉईल केले होते त्याचं पाणी आहे. तुम्हाला पाहिजे असेल जर अजून टाकू शकता. मस्त एकजीव झालेला आहे आणि थोडंसं लिंबू पिळलं आहे. आणि मी तूप पण टाकलेलं आहे. 1च चमचा टाकला आहे. आणि म्हणून ओलं खोबरं टाकलं आहे. ओलं खोबरं थोडं जास्त टाकायचं आहे, कारण कडले मनोली सुक्का बनवलं आहे म्हणून. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि अशी भाजी बनवून नक्की बघा. बाय.